हॅलो, हाय सर्वांना. ॲक्च्युली मी फर्स्ट टाईम ब्लॉग शूट करते आहे. आपल्याला आज धरणाचे फिश मिळाले होते, पोपट मासा म्हणतात त्याला. तर त्याचा आज आपण करी बनवणार आहोत आणि काही पीसेस जे आहेत ह्या तुकड्या ह्याचा आपण फ्राय करणार आहोत रवा लावून. तर पहिल्यांदा आपण करी करून घेऊयात. तर करी करण्यासाठी हे वाटण केलेलं आहे. कांदा, लसूण, त्याच्यानंतर खोबरं, आलं, कोथिंबिरीचं. नंतर हे आपले घरगुती मसाले घेतलेले आहेत. इथे धना पावडर आहे. तर तेल टाकून ठेवलं आहे आपण गॅसमध्ये ऑलरेडी. तर बघूया आता कसं काय होतं आहे ते. गॅस चालू करते मी. आधी आपण काय करूया, हळद, त्याच्यानंतर लाल तिखट. तर हा फिश मसाला आहे आपल्याकडे. नंतर हा कांदा लसूण मसाला आहे आणि हा आपला घरगुती मसाला आहे. मसाले आपण टाकून घेऊयात. मसाले टाकून थोडेसे आपण हे मसाले परतून घेऊयात. त्यानंतर आपण हे जे वाटण केलेलं आहे करीसाठी, वाटण टाकून घेऊयात. ऑलरेडी आपण जे फिश काढलेत करी करण्यासाठी त्यामध्ये आपण कोकमचं पाणी टाकून ठेवलं आहे, म्हणजे वैस वगैरे त्याचा वास येऊ नये म्हणून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ, हळद, मीठ पण त्याला आपण इथे हळद आणि मीठ आपण लावून ठेवलेलं आहे. ठीक आहे. परतून घेऊयात वाटण छान असं. तेल आपलं चांगलं तापलं होतं, त्यामुळे वाटण छान असं भाजलं जातंय. छान असा वास येतोय. त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकूयात. थोडंसं आपण पाणी टाकूयात. थोडासा गॅस मोठा करूयात आपण. दोन मिनिट आपण थांबू. वाटण चांगलं भाजलं गेलेलं आहे आपलं. आता आपण हे हळद मीठ लावलेले ह्या आपल्या ज्या फिशच्या तुकड्या आहेत ज्या आपण करी करण्यासाठी घेतलेल्या आहेत, 1 मिनिट. तर ह्या आता आपण टाकू शकतो डिरेक्टली, काय प्रॉब्लेम नाही. गॅस आपला बारीकच ठेवलेला आहे. थोडंसं त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून ते आता प्रॉपर शिजायला ठेवू शकतो. आता एक ताट घेऊन ताटाचं झाकण घेऊया. ताटावरती थोडंसं आपण पाणी टाकूया. 15-20 मिनिटमध्ये ते शिजून जाईल.
त्याच्यानंतर आता ह्या आपल्या बाकीच्या तुकड्या आहेत फ्राय करण्यासाठी, त्या आपण नंतर निवांत कालवण शिजल्यानंतर फ्राय करू शकतो. थँक्यू. कीप वॉचिंग अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.